सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिने जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा बोलिया महायोग पीठे तटे भीम रथ्या वरण कुंडलिकाय दातुं समागत तिष्ठन्तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कार आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सुखाचा करीन आनंदे भरेन तिनी लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा अपोलिया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप सद्गुरु ज्ञानोबा यांचा
4 चरणांचा प्रत्येकाच्या पाठातला असलेला आणि प्रतिज्ञा व्यक्त करणारा असा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल आज सप्ताहातला 6वा दिवस म्हणजे आपला सप्ताह पूर्णत्वाकडे जात आहे. उपांत्य भरजागराचा दिवस म्हणजे आजचा दिवस असतो. आणखी एक दिवस झालं की त्याच्यानंतर काल्याचा प्रसंग असतो. म्हणजे आपला सप्ताह पूर्णत्वाकडे जात आहे. आणि या 6व्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा हे माझ्यासारख्या पामराकडे आलेली आहे. तरी या सेवेच्यासाठी जे काही भगवंतांनी कृपा केल्याप्रमाणे संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या आशीर्वादाने जे काही सुचेल त्याप्रमाणे ज्ञानोबरायाच्या अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तसं पाहिलं तर ज्ञानोबराय आजच्या अभंगातून व्यापक अशी प्रतिज्ञा करतात. व्यापक प्रतिज्ञा करतात. व्यापक शब्द म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये विशालता आली. प्रतिज्ञा करण्यामध्ये संतांची प्रतिज्ञा आणि जीवाची प्रतिज्ञा या दोन्हीतला फरक काय तर संतांची प्रतिज्ञा ही व्यापक असते आणि जीवाची प्रतिज्ञा ही संक्षिप्त असते. संतांची प्रतिज्ञा हे पूर्ण होते आणि जीवाची प्रतिज्ञा ही पूर्ण होत नाही. आज ज्ञानोबराय आजच्या अभंगातून अशी विश्वव्यापक अशी प्रतिज्ञा व्यक्त करतात. आपण पाहतो पुराणामध्ये बऱ्याच जणांनी प्रतिज्ञा केली पण ती प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेलेली नाही. आपला इतिहास आहे माहिती की राजा रावणानं प्रतिज्ञा केली होती. 3 गोष्टीची प्रतिज्ञा केली होती. कोणती? खारं पाणी गोड करेन. मागच्या कीर्तनामध्ये विषय झाला पण आपला प्रतिज्ञेचा विषय पाहत असताना खारं पाणी गोड करेन ही एक प्रतिज्ञा केली होती. सोन्याला सुवास आणि ही एक प्रतिज्ञा केली होती. आणि स्वर्गाला चलत जाण्यासाठी शिडी निर्माण करेन ही 3 प्रतिज्ञा राजा रावणानं केल्या होत्या. पण त्या राजा रावणाच्या सुद्धा प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेलेल्या नाहीत. एकही प्रतिज्ञा पूर्ण झालेली नाही. म्हणजे जीवानं एखादी प्रतिज्ञा जर केली तर ती प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. का पूर्ण होत नाही तर अशी आपली प्रतिज्ञा ही अशी संक्षिप्त आणि ज्या प्रतिज्ञेला काहीही उपयोग ज्या प्रतिज्ञेचा काहीही जीवनात उपयोग नाही अशी आपण प्रतिज्ञा करतो आणि त्या प्रतिज्ञेला महत्त्व कमी असल्यामुळे ती प्रतिज्ञा पूर्ण होत नाही. आणि म्हणून संत जे प्रतिज्ञा करतात त्या संतांच्या प्रतिज्ञेमध्ये भगवंताच्या प्राप्तीचा विषय असतो. आजच्या अभंगातून ज्ञानोबराय प्रतिज्ञा व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? अवघाची संसार सुखाचा करीन. संसार सुखाचा करीन असं ज्ञानोबराय सांगतात. तसं जर पाहिलं तर संसार सुखाचा आहे का? संसार सुखाचा आहे का? याच संतांचे प्रमाण जर आपण पाहिलं तर संसार हा सुखरूप आहे असं कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही. परिणामी भेटतं पण त्याच्या अगोदरचा जर इतिहास पाहिला तुकोबाराला विचारा संसार सुखाचा आहे का? दुःख बंदवडी आहे हा संसार. दुःख बंदवडी आहे हा संसार. दुःख बंदवडी आहे हा संसार. दुःख बंदवडी आहे हा संसार.
संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोणी. किंवा ठाऊकची आहे संसार दुःखाचा. प्रत्येक संतांचं जर प्रमाण पाहिलं तर प्रत्येकाला विचारतं काय सांगतात संत? हा संसार दुःखाचा आहे. आणि या ठिकाणी तू ज्ञानोबा म्हणतात की हा संसार मी सुखाचा करीन. असं का म्हणतात ज्ञानोबा? कशाच्या जीवावर म्हणतात? आपण विचारा. जनाबाईला विचारलं, ज्ञानोबाला सुद्धा एका अभंगात म्हणतात संसार दुःख मूळ चोहीकडे विश्रांती नाही दिवस तळमळ. या संसारामध्ये दुःखाशिवाय कुठंच काही सापडत नाही. जनाबाईला विचारलं संसारात सुख आहे का? जनाबाईला विचारा. संसारी सुखाचा नाही, संसारी सुखाचा नाही, संसारी सुखाचा नाही. जनाबाई म्हणते या संसारामध्ये सुखाचा अनुभव येत नाही. संसारी सुखाचा नाही अनुभव आणि मनवोनी देव आठवला. सगळ्या संतांचे जर प्रमाण पाहिलं तर संसार हा दुःखमूळ आहे. संसार हा दुःख देणार आहे. कारण त्या संसाराचा स्वभावच दुःख देणार आहे. एखाद्या माणसाचा स्वभाव जर असेल त्या स्वभावात आपण बदल करता येत नाही. आधी होता वाग्या, पुन्हा झाला पाग्या. येळकोट जाईना, मूळ स्वभाव जाईना. म्हणजे आता जो स्वभाव आहे संसाराचा स्वभाव काय? दुःख देणं. त्या संसाराचा स्वभाव दुःख देणं असल्यामुळं संसारामध्ये दुःखाशिवाय काही आपल्याला मिळत नाही. एकदा काय झालं, एका मालकानं आपले बैल राखण्यासाठी नोकर ठेवला. संसारात दुःख कसं आहे बघा. बैल राखण्यासाठी किंवा बैलाची निगराणी करण्यासाठी नोकर ठेवला. दिवसभर तो मालक बैलाची निगराणी करायची. 100 बैल होते. 100 बैलाची निगराणी करत असताना दिवसभर तो निगराणी करायचा आणि संध्याकाळच्या वेळेस नोकराला सांगायचा की तू बैलाची आता निगराणी कर. असं करता करता काही दिवस गेले. दिवसभर मालकाने त्या बैलाची निगराणी करायची. संध्याकाळी मात्र नोकरावर सोडायचं. त्या नोकराला सांगितलं सर्व बैल बसल्याशिवाय तू झोपायचं नाही. 4 दिवस गेले, 8 दिवस गेले. बैल एकदाच 100 बैल बसलेले कधीच त्याला मिळलं, झोपच मिळलं. दिवसभर काम करायचं, संध्याकाळी जा करायचं. एक दिवस असं झालं 90 बैल बसले. 90 बैल बसल्यानंतर पुन्हा राहिले 10 बैल. 10 बैल राहिल्यानंतर हे 10 बैल बसण्याचं तो वाट बघू लागला. ज्या दिवशी बसले त्या दिवशीला झोप येणार होती बरं का. मग काय झालं, ते 90 बैल बसल्यानंतर हळूहळू 95 ला गेले, 98 ला गेले, 99 बैल बसले. आणि एक वासरू होतं, पारडू म्हणतो त्याला आपण, ते बसायचं होतं. नोकराला वाटलं हीच संधी आहे. कोणती? आता जर या आपण वासराला आपण जबरदस्ती खाली बसवलं, सगळे बैल बसतात आणि आपण निवांत झोपू शकतो. एवढा विचार केला आणि त्या वासराकडे गेलं. त्या वासराचे पाय धरले आणि वरून असं त्याला जबरदस्तीने बसवण्याचा प्रयत्न केला. त्या वासराला बसवण्याच्या प्रयत्नामध्ये दुसरे 10 बैल उठून टाकले. मला सांगा, त्या वासराला बसवायचं म्हणलं दुसरा बैल उठतो, त्या बैलाला बसवायचं म्हणलं तिसरा बैल उठतो. संसारातलं असंच आहे. एक दुःख संपलं, दुसरं दुःख तयार, तिसरं दुःख संपलं, चौथं दुःख तयार. असा हा संसार दुःख देणारा आहे. त्याचा स्वभाव आहे दुःख देणं. हा संसार सुखाचा कसा होईल? ज्ञानोबा सांगतात. या संसाराच्या दुःखाचे जर उदाहरणं पाहिलं, आपण उदाहरण पाहू. कोणीही जरी गेलं तर त्या संसारामध्ये आपला सुख आहे असं कोणी म्हणणार नाही. 2 मित्र होते लहानपणापासून क्लासमेट, पहिलीपासून एका वर्गात शिकलेले, एकच विषय घेतलेले, एकाच गावचे. आणि ते शिकल्यानंतर योगायोगानं त्यांना काय झालं, कंपनीमध्ये नोकरी लागली. कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी ते पुण्या मुंबईला गेले. एक पुण्याला, एक मुंबईला. आणि दोघांचेही लग्न झाले. दोघांचेही लग्न झाल्यानंतर पुन्हा काही दिवसाला दोघांची नोकरी एकाच गावात आली. लग्न झाल्यानंतर दोघांची नोकरी एकाच शहरामध्ये आले आणि 2 अपार्टमेंटमध्ये ते दोघं राहिले. एका अपार्टमेंटमध्ये एक राहिला. अपार्टमेंट म्हणजे कळतं की फ्लॅट 2 BHK 1 BHK असतं की नाही, असं त्या चाळीमध्ये राहिले. 3ऱ्या मजल्यावर, 4थ्या मजल्यावर, 5व्या मजल्यावर असं राहतात की नाही. एका अपार्टमेंटमध्ये एक राहिला आणि दुसरा मित्र दुसऱ्या अपार्टमेंटमध्ये राहिला. शेजारी 2 अपार्टमेंट होते. आणि असं घडलं, त्या 2 मित्रापैकी एकाच्या घरी सतत भांडणं व्हायचे.
पत्नी सतत भांडणं व्हायची, कोणत्या ना कोणत्या कारणानं भांडणंच व्हायची. काही जरी मानलं त्या नवऱ्यानं तर काहीतरी त्याला बायको काहीतरी त्याला वाकडं लावायची, भांडणं करायची. दररोज भांडणं. भांडणाला तो कंटाळून एके दिवशी दिवसभर काम करायचं, संध्याकाळी आलं की कटकट. या कटकटला कंटाळून एक दिवस सहज तो बाहेर फिरत आला. फिरत जाता जाता शेजारच्या आपल्या दोस्ताच्या अपार्टमेंटकडे पाहिलं. त्याच्यामध्ये काय म्हणतो खिडकी सोडलेली होती, इकडलं तिकडे यानं पाहिलं तर ते दोघंही हसत होते. बायको बी हसत होती, नवराही हसत होता, दोघंही हसत होते. त्याला वाटलं माझ्यापेक्षा तो सुखी आहे. एवढं हसतंय म्हणजे जीवनामध्ये हसलं की आयुष्य वाढतं म्हणतो की नाही आपण. हसल्यामुळे काय होतं, आपले सगळे स्नायू खुले होतात, है की नाही, आणि आपलं आयुष्य वाढतं. म्हणजे जो माणूस हसतो तो सुखी असतो, पण मुळातून हसला तर सुखी असतो. मुळातून हसला तर उसनं आलेलं हसणं ते सुख देतं का? दुसऱ्याला चांगलं वाटतं म्हणून हसणं सुख देतं का? ते धोका देत असतं, है की नाही. काही कारण नसताना जर माणूस हसत असेल तर तिथं 100% धोका असतो. काहीही कारण नसताना जर एखादी माणूस हसत असेल तर तो एकतर वेडा असला पाहिजे, नंतर आपला धोका असला पाहिजे. या दोन गोष्टी असतात. त्याला ते काही कळलं नाही. आणि मग ते दोन मित्राची बायको आणि मित्र हसत असलेलं पाहून त्यानं काय केला, त्या मित्राला बाहेर आल्यानंतर फोन करून बोलून घेतला आणि आल्यानंतर आपलं कारण त्याच्यासमोर मांडलं. काय मांडलं की बाबा माझ्या जीवनामध्ये दररोज भांडणं, त्या भांडणामुळे मी कंटाळून गेलेला आहे. या कंटाळून गेलेल्या जीवनाला पाहिलं, तुमच्याकडे जर पाहिलं तर तुम्ही दोघंही दररोज हसत खेळत कसा संसार व्यवस्थित करतात, त्याच्यासाठी तुमचा मला हेवा वाटतो. थोडा विचार केला आणि त्याला सांगितलं असं असतंय, दुरून हा डोंगर हिरवाच दिसतो, दुरून डोंगर हिरवाच दिसतो, पण तिथं वाळलेलं पाहिल्याशिवाय अनुभवाले अनुभवाशिवाय कळत नाही. मग त्याने काय सांगितलं, काय झालं तुझं हसण्याचं कारण? तुम्ही दाखवता काय झालं तुमच्या जीवनामध्ये, दुःख काय, तुम्ही तर सारखं हसता. ह्याचं सांगितलं त्यानं, असं उदाहरण सांगितलं. आमच्या घरात भांडणं आहेत, पण त्याचं आम्ही बदलून घेतला. म्हणलं कसं, मी बाहेरून काही किराणा बाजार वगैरे आणल्याबरोबर जर काही माझ्याकडून विसरलं आणायचं, ते काही विसरलं तर आमची बायको काय करते, ते का बरं आणलं नाही म्हणून ते काय करते, हातात सापडलं ताटले सापडलं तरी हाणायचं. लाटणं सापडलं काय हातात येईल त्याच्यानं लगे मारामारी चालू. या मारामारीमध्ये काय होतं, ते मारत असताना मी ते हुकवण्याचा प्रयत्न करतो, तिकडून मारलं की मी हुकवण्याचा प्रयत्न करतो. मला ते बरोबर लागलं की आमची बायको हसते आणि हुकलं मी हसतो. एवढाच फरक आहे. म्हणलं तुलाही दुःख तेवढंच आहे, मलाही दुःख तेवढंच आहे. दुःख हे कुठेही जात नाही. जसं त्या दोघांचं होतं तसं आपलंच आहे. आपण दुसऱ्याचं बघून म्हणतो तो सुखी असेल, त्यानं म्हणतो तो सुखी असेल. सरपंच आपला ग्रामपंचायतचा मेंबर म्हणतो सरपंच सुखी असेल, सरपंच म्हणतो पंचायत समितीचा मेंबर सुखी असेल. असं एकाच जो देखे सो दुनिया
त्याच्याकडे जावा, दुःखाशिवाय काहीच आपल्याला मिळत नाही. कुणाकडे जावं त्याच्याकडे जाऊन एक सुख आपल्याकडे आहे, दुसऱ्याकडे पाहिजे तर ते सुख आपल्याकडे त्याच्याकडे गेलं. बघा, कामगार तेवढा दुःखी आहे, नोकरदार तेवढा दुःखी आहे, त्याचं जेवढं पद वाढलं तेवढं दुःख वाढलं. या संसाराचा जर आपण विचार केला तर या संसारामध्ये कुणीही सुखी झालेलं नाही. आतापर्यंत कुणी सुख झालेलं नाही, इथून पुढे होणार नाही, मागही कुणी सुखी झालेलं नाही. भूतकाळात झालेलं नव्हतं सुखी, आता सुखी होणार नाही आणि भविष्यकाळात सुद्धा सुखी होणार नाही. कारण या संसाराचा स्वभावच आहे कोणता तर दुःख देणं. दुःखरूपी संसार असल्या कारणानं या संसारामध्ये आपल्याला सुख मिळणार नाही. सुख नाही कोठे आली या संसारात, म्हणजे संसारामध्ये सुख कुठेच मिळत नाही. ज्ञानोबराय म्हणतात हा संसार मी सुखाचा करीन, नुसतं सुखाचा करीन असं म्हणत नाही, तर हा संसार तिन्ही लोकांमध्ये सुखाचा करीन असा अभंगाच्या पहिल्या चरणात. अवघाती संसार सुखाचा करीना, अवघाती संसार सुखाचा संसार तुमच्यासाठी मी तुमच्यासाठीच नाही तर तिन्ही लोकांमध्ये मी या संसाराचं सुख निर्माण करण्याची प्रतिज्ञा करतात. कशावरून? तर ही प्रतिज्ञा करण्याच्या पाठीमागं ज्ञानोबरायांच्या पाठीशी देवाचा आशीर्वाद होता. आपण काय करतो, या संसाराला, या संसाराची व्याख्या आपली आणि संतांची वेगळी. आपण या बायको पोरं घर बंगला या सर्वाला आपण संसार म्हणतो, पण ज्ञानोबरायांचा संसार तो आहे का? नाही. तो संसार आपला कधीच हा व्यवहाराचा संसार माणसाला कधीच आडवा येत नाही परमार्थासाठी. खरा संसार कोणता? ज्या माणसाला या देहाचा विसर पडला, या देहाचा विसर पडून या देहाच्या कर्मामुळं जन्मणं आणि मरणं हे जे आपल्या मागे लागलेलं या फेऱ्यातून मुक्त होण्याची जे आपला विसर पडलेला आहे, अज्ञान, या संसाराच्या अज्ञानामुळं आपला तो संसार दुःख देतो. काय अज्ञान आहे? हा संसार आपला खरा वाटतो, पण संसार खरा आहे का? ही व्यवहार, हा व्यवहार रूपी संसार खरा नाही.
आणि त्या नसलेल्या संसाराला आपण खरं म्हटल्यामुळं खरं बाजूला राहिलं आणि खोट्याशी आपण मागं लागलो, त्याच्यामुळे आपलं आयुष्य बर्बाद होत चालले आणि म्हणून आपण सतत दुःखाच्या पाठीमागे जातो. ज्ञानोबा म्हणतात हा संसार मी सुखाचा करेन. कसं करेन? ज्या दिवशी आपण या संसाराला, या व्यवहाराला मिथ्या मानलं, ज्या दिवशी हा व्यवहार मिथ्या मानला, त्या दिवशी तो संसार आपला काहीही करत नाही. जर आपण त्या संसाराला खरं मानलं तर त्या संसाराची बरोबर भरपाई करण्यासाठी आपलं आयुष्य जरी गेलं तर त्याच्यामध्ये आपलं काही पुरवठा करणं होणार नाही. आतापर्यंत कोणाचे हाऊस कोण पूर्ण केले हो संसारामधले? किती पैसा आला तर आपली आशा पूर्ण झालेली नाही. म्हणून या व्यवहाराच्या मागे जर आपण लागलो, अज्ञानानं या व्यवहारात आपण संसार समजला, जन्मनं मरणं हा संसार सोडून आपण जर हा चालू व्यवहाराला संसार जर गृहीत धरलं तर ते दुःख देणार आहे. आणि त्याला जर आपण मिथ्या समजलं, तो संसार मिथ्या असून तो भासणार आहे फक्त, आणि असं समजलं तर तो संसार सुख देणार आहे. विठाल तुकोबारायचं प्रमाण आहे. सुख सुख कुठं आहे? सुख रूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंग सुख फक्त आपला भगवंताजवळच मिळतं. आणि मग आपण त्या भगवंताकडे न जाता आपण संसाराकडे सुखाची जर अपेक्षा केली तर आपल्याला सुख मिळेल का? नाही. मग त्या संसाराला व्यवहार मिथ्या समजून आपण जर भगवंताला त्याच्यामध्ये जर जोडलं, भगवंताचा जर आपला संबंध निर्माण केला तर हा संसार आपला काही करू शकत नाही. अवघ्या त्रैलोक्यामध्ये आपण आनंदानं राज्य करत असतो बरं का. आणि म्हणून या संसाराला मिथ्या ज्या दिवशी आपण मानलो, खोटं ज्या दिवशी मानलो, त्या दिवशी मात्र आपला संसार हा काही करू शकत नाही. म्हणजे ज्ञानोबराय म्हणतात किंवा संत दोन उदाहरणं देतात. काही ठिकाणी म्हणतात की संसार दुःखमूळ आहे आणि तेच संत म्हणतात संसार सुखाचा आहे. हे मान्यावर अवलंबून आहे. जोपर्यंत आपला अज्ञान आहे तोपर्यंत तो संसार दुःखाचा आहे. ज्या दिवशी त्या संसाराचं आपलं ज्ञान झालं त्या दिवशी तो संसार सुखाचा आहे. उदाहरण, एका संध्याकाळच्या वेळेस एका रस्त्याच्या कडेला एक रत्नाचा हार पडला होता आणि त्या हाराला दोन माणसांनी पाहिलं. पहिल्या माणसाने त्या अंधारामध्ये त्या हार त्याला सर्पासारखा वाटला. त्याचा भास काय झाला? सर्पासारखा वाटला. आणि तो सर्प आहे म्हणून त्याला न घेता तो निघून गेला. सर्प आहे म्हणून घेऊन निघून गेला. पण त्याच्यानंतर एक रत्नपारखी होता येणारा माणूस, तो जवळ गेला, त्याची खात्री केली आणि तो हार घेतला आणि त्या हाराची त्याने किंमत केली. बघा, दोन माणसं, एकच हार आहे, दोन माणसाला एकाला दुःख देतो म्हणजे सर्प आहे म्हणून पळून जातो आणि एकाला आनंद देतो. तसं ज्यांना ज्ञान झालं, संतांना याविषयी ज्ञान झालं म्हणून त्यांना संसार सुखाचा आहे आणि आपणाला अज्ञानामध्ये आपण असल्यामुळे आपण दुःखी आहोत. विठाल आपण जे शेतात पाणी देतो का नाही, पाणी एकाच विहिरीचं असते, एकाच विहिरीचं एकाच बोरचं पाणी असते. उसाला गेलं की ते पाणी गोड होते, मिरचीला दिलं की तिखट होते, कांद्याला दिलं की त्याचा म्हणजे चव वेगळी झाली की नाही. पाणी एकच, जमीन एकच, पण ज्यांनी जसं ग्रहण केलं तसं त्याचं फळ होतं. म्हणजे आपण जर त्या संसाराला अज्ञानपणामध्ये जर खरं मानलो तर आपला दुःखच मिळणार आहे, शेवट दुःख. आणि त्या अज्ञान रूपीचा संसार काढून टाकून ज्ञानरूपी डोळ्यानं जर पाहिलं हा संसार माझा नसून म्हणजे हे सर्व मिथ्या आहे, फक्त भासतं, करायचं म्हणून करायचं, फक्त देवाचं नामचिंतन करायचं, देवाला सोडून ह्या गोष्टीकडे बघायचं नाही. देव जर धरला आपण, तेने होय संसार, तेने होय सर्व संसार सुखाचा. आणि म्हणजे देवाला जर आपण पकडलं तर त्या देवाच्या ग्रहण धरण्यामुळे आपला संसार दुःखाचा वाटणार नाही. स्वाती नक्षत्रामध्ये पडलेलं पाणी बघा, पाऊस एकच आहे, स्वाती नक्षत्रामध्ये पाऊस पडतं, त्या पावसाचा थेंब जर शिंपल्यात गेला तर मोती होतो आणि तोच थेंब सापाच्या तोंडात गेला तर विष होतं. एकच पाणी आहे, पण ग्रहण कोण केलं त्याच्यावर अवलंबून आहे. मग आपण या संसाराला कसं पाहायचं, का दुःखरूपी म्हणून पाहायचं का सुखरूपी म्हणून पाहायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल त्याला बरं म्हणतात हा संसार सुखाचा करीन.
कशाहून म्हणतात? एक उदाहरण सांगता येईल आपल्याला. चार भाऊ होते, गरीब परिस्थिती होती आणि गरीब परिस्थितीमध्ये जीवन जगत असताना काम करावं, खावं, म्हणजे एक वेळेस कधी अन्न मिळावं, कधी न मिळावं. द्वादश एकादश आणि आपलं दशमी एकादशी आणि द्वादश सारखा प्रकार त्यांच्या घरामध्ये. म्हणजे दशमी दिवशी एक दिवस जेवण, एकादशी दिवशी उपवास, द्वादश दिवशी एक दिवस जेवण, असा जो प्रकार आपण तसं करतो, पण त्यांच्या जीवनात दररोज घडत होतं. अशी गरीब परिस्थिती होती. 4 भाऊ होते, त्याच्यापैकी तिघाचं लग्न झालं. एक लहान भाऊ होता, तो शिक्षण घेत होता. हे तिघं कसं तरी जगत होते, आपलं काम करायचं, आपलं जीवन काढायचं. असं होत असताना तो लहान भाऊ मोठा झाला, चांगलं शिकला आणि सुशिक्षित बेकार म्हणून तो थांबला. कारण नोकरीसाठी आता म्हणजे पैशाची गरज आहे किंवा काही अडचणी असतील. तो शिकून थांबला आणि हे 3 भावाचे लग्न झाल्यामुळे हे काम करत होते. काही दिवसानं एका श्रीमंत माणसानं त्या मुलाला आपली मुलगी दिलं. निर्व्यसनी मुलगा होता, जरी नोकरी नसेल तर तो निर्व्यसनी आहे ना. निर्व्यसनी आहे म्हणजे 30 पगार आहे. निर्व्यसनी म्हणजे 30 पगार आहे. एक माणूस जर दिवसाला 100 रुपयाचे काही जर व्यसन करत असेल, एक माणूस दिवसाला 100 रुपयाचं व्यसन करत असेल तर महिन्याला 3000 रुपये पगार तो घालतो की नाही. आणि जर दुसरा माणूस तो काहीही खात नसेल तर त्याची 3000 पगार झाली की नाही. महिन्याला 3000 पगार. 36,000 रुपयांना काही काम न करता जर तुम्ही काही कुठलं व्यसन करत नसाल, तुमची कमीत कमी 36,000 रुपये कमाई वर्षाची. आणि दुसरी गोष्ट, त्या व्यसनामुळे आपलं शरीर बी वाया होऊन जातं की नाही. शरीर नीट राहतं का? शरीराची खराबी होते, आपल्या पैशाची खराबी होते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्या श्रीमंत माणसानं विचार केलं, नोकरीच्या माणसाला, व्यसनी माणसाला नोकरीच्या मुलगी देण्यापेक्षा हा निर्व्यसनी आहे, या माणसाला आपण मुलगी दिली पाहिजे. आणि त्या मुलीचं लग्न केलं. मुलीचं लग्न केल्याबरोबर ती मुलगी ज्यावेळेस त्या घरामध्ये आली, जावाच्या बरोबर गेली, त्यावेळेस ती जावा त्यांना, अगोदरच्या जे जावा होत्या ना त्यांच्या, त्या जावा त्या मुलीला म्हणू लागल्या, तुझ्या वडिलांनी या मुलाकडे काय आहे म्हणून बघून तुला लग्न केलं. तुझं करंट झालं. कसं झालं? एवढ्या सुखात तू वाढलेली, आता येऊन तुला इथं कोण तुला तुझे लाड पुरवणार आहे? असं म्हणत असताना एवढं हिलवून ते म्हणजे त्यांच्या जावा तिला बोलत होत्या. त्यावेळेस त्या मुलीला कसल्याही प्रकारचं दुःख झालं नाही, कसल्याही प्रकारचं म्हणजे तिथं अपमान वाटला नाही. ती निवांतपणे शांत ऐकत होती. आणि सगळं ऐकून घेतल्यानंतर शेवटला तिने एकदम समर्पक असं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं? हे बघा, माझ्या वडिलांनी इथं काय बघून दिलं याच्यापेक्षा इथं जरी काही नसेल, इथं काही नाही मलाही माहित आहे, इथं जरी काही नसेल तर मी माझ्या वडिलाची हक्काची मुलगी आहे. माझ्या वडिलाकडे काही कमी नाही. आणि मला जर काही कमी पडलं तर मी माझ्या वडिलाकडे जाईन, माझ्या माहेरला जाईन आणि माहेरला जाऊन जेवढं पाहिजे तेवढं हक्कानं मागून घेईन आणि मग ती मागून घेऊन येऊन आम्ही दोघं संसार करू. म्हणजे मी कशाच्या जोरावर म्हणते, ती मुलगी वडिलाकडच्या श्रीमंतीवर, हक्काच्या श्रीमंतीवर हक्क करून तिथून जे पाहिजे ते घेऊन येऊन मी संसार करते असं जसं म्हणते तसं अवघाची संसार सुखाचा करेन. कसं म्हणतात तर देवाच्या म्हणजे आपलं संतांचं माहेर कोणतं आहे? जसं त्या मुलीचं माहेर वडिलाचं घर, श्रीमंत माहेर असल्यामुळं वडिलाकडून जशी मुलगी ती सुखानं म्हणजे आपलं जे पाहिजे ते घेऊन येते, तसं आपलं माहेर कोणतं? माहेर संतांचे नामया. म्हणजे संतांचं माहेर कोणतं आहे? माझे माहेर पंढरी आहे. संतांचं माहेर कोणतं आहे? तर पंढरीश परमात्मा. आणि त्या पंढरीश परमात्म्याकडे जाऊन मला जे पाहिजे ते घेऊन येईन आणि मी संसार सुखाचा करीन, असं ज्ञानोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात
सुखानं जसं मागून येऊन संसार करायचं जसं तिच्या म्हणजे विश्वास होता, तसं ज्ञानोबा राय म्हणतात की माझा देव असा श्रीमंत आहे, एवढं सुख आहे त्या देवापाशी की त्या देवाच्या सुखाच्या पुढे कुठलंही सुख या जगामध्ये नाही. आणि असं मोठं सुख असल्या कारणानं, असं माहेरचं सुख असल्या कारणानं मी माझ्या माहेरला जाईन आणि त्या माहेर जे सुख आहे ते सुख घेऊन मी अवघ्या तिन्ही लोकांमध्ये या संसाराला सुखाचं करण्यास ज्ञानोबा राय सांगतात. बघा, एखाद्या माणसाकडे जर भरपूर पैसा असेल, एखाद्या माणसाकडे जर भरपूर पैसा असेल आणि तो त्या पैशाचा जर योग्य विनियोग होत असेल तर सगळं माणसं आनंदी राहतात. बघा, पैसा असावा आणि त्या पैशाचा योग्य विनियोग असावा. पैसा असावा, तो पैसा दानशूर सुद्धा माणूस तसा असला पाहिजे. ज्ञानोबा राय सांगतात की आमचा देव दानशूर बी आहे, आमचा देव श्रीमंती आहे आणि आमचा देव उदार आहे. आणि असा देव असल्या कारण आम्हाला सुखाला काही कमी नाही. नामदेवाला विचारलं सुख कुठं आहे? सुखाला असेल तर तुम्हाला दुसरीकडे सुख भेटणार नाही. कुठं भेटेल? तरी तू पंढरीशी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होची. म्हणजे सर्व सुख जर तुम्हाला पाहिजे असेल, सोलीव सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठं जायला पाहिजे? आपण देवाकडे गेलं पाहिजे. देवाला शरण गेलं की हा संसार काहीही करत नाही. म्हणून हा सुखाचा सागर, सर्व सुखाचे आगर. सुख आहे का? सागरासारखं सुख आहे हो. सागरामधून किती पाणी घ्यावं, सागरामधून किती पाणी काढलं तर पाणी कमी होत नाही. असं सुख देवाकडे असल्या कारणानं असा माझा परमात्मा, असा माझा बाप देव असा सुखरूप असल्यामुळं तिथलं सुख मी त्या सुखाच्या जोरावर मी सांगतो की अवघाती संसार सुखाचा करी. त्या सुखाच्या जोरावर ज्ञानोबा राय सांगतात की मी संसार सुखाचा करी. आणि जर ते तुम्हाला सुख राहावं असं वाटत असेल तर आपण सुद्धा भगवंताला जवळ केलं पाहिजे. भगवंताला जर जवळ नाही केलं, भगवंताला सोडून इतर सगळं दुःखमय आहे. मागे एक सांगितलं होतं, शून्याला किंमत कधी आहे? शून्याला किंमत, एक शून्य काढलं त्याच्या पुढे एक शून्य दिलं, असे शून्य काढत शून्य काढत शून्य काढत सगळी वही काढला गेली. त्या शून्याला काय किंमत आहे का? काही किंमत नाही. आणि त्या एका शून्याच्या मागे एक एकच्या नंतर एक शून्य दिलं, किती झाले? पुढचा एक शून्य दिलं, किती झाले? 100. पुढे एक शून्य दिलं, किती झाले? 1000. पुढे एक शून्य दिलं, किती झाले? 10,000. असे किती शून्य द्या तुम्ही, तुमचं काय होणार? त्याची किंमत वाढणार. तसंच आहे आपलं सुद्धा. या संसारामध्ये जर एक काढलं, एक म्हणजे कोण? एक म्हणजे कोण? देवाला जर काढलं तर फक्त सगळं संसार म्हणजे शून्य आहे. हा संसार म्हणजे शून्य. म्हणून आपल्या जीवनात जर सुख यावं असं वाटत असेल, सारखं आपण स्वाभिमानानं सुखाचा संसार करणं असं करावं असं वाटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे? देवाला जवळ केलं पाहिजे. जोपर्यंत आपण देवाला जवळ करत नाही तोपर्यंत आपला सुख मिळत नाही. आपुला तो आपला
मिळत असतं आणि हे सुख माहेरात मिळतं असं ज्ञानोबा महाराज सांगतात. कोणत्याही बाईला माहेरामध्ये दुःख मिळते असं आपलं कधी ऐकण्यात आलेलं आहे का? माहेर म्हटलं की तिथं सुख आलं. सकाळी पहाटे 4 वाजता बाई माहेरात गेली की किती वाजता उठते? सकाळी पहाटे 4ला घरी उठून सासर घरी 4ला उठून काम करणारी बाई माहेरात गेली 10 दिवस 4 दिवस जाते, बिनगोरी 12 वाजेपर्यंत झोपते. कशामुळे झोपते? तिथं सुख आहे, विश्वास आहे की नाही? तिथं सुख आहे की तिला मनातून विश्वास आहे. तसं ज्ञानोबा महाराज म्हणतात, मी माझ्या माहेरला जाऊन देवाकडं, माहेर म्हणजे काही असं आपल्या गावासारखं माहेर नाही, भगवंताकडं पंढरीस परमात्म्याकडे जाऊन मी त्या सुखाचा अनुभव घेतला आणि त्या अनुभवावर मी सांगते की अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. असं सुख मिळण्यासाठी आपण भजन केलं पाहिजे. असं सुख मिळण्यासाठी मन लावून भजन केलं पाहिजे. जोपर्यंत आपण भजन करत नाही तोपर्यंत सुखच नाही. सर्वांनी एकदा भजन करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी टाळी वाजवा, पावलं करा आणि फक्त 5 मिनिट असं भजन व्यवस्थित करा. त्याच्यानंतर राहिलं बघा आपण पुढे पाहू. विठोबा अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. मला सांगतात की माझ्या माहेरच्या जोरावरती संसार सुखाचा करीन असे सांगतात. सुखाच्या जेवढा भगवंताकडे असलेल्या सुखाच्या भरोशानं ज्ञानोबाला सांगतात की मी अवघाची संसार सुखाचा करीन. लोक म्हणतात ज्ञानोबा तुम्ही देवाच्या जोरावर किंवा देवाच्या विश्वासावर सांगता सुखाचं करीन. देव तुमचा श्रीमंत आहे मला माहित आहे, पण श्रीमंत असलं तेवढं माणूस उदार असलं पाहिजे. कंजूस असलं तर काय करावं? एखाद्या माणसाकडे भरपूर पैसे असतात, परंतु त्या माणसाकडे उदारता असली पाहिजे, कंजूसपणा नसायला पाहिजे. एखाद्या माणसाकडे पैसा भरपूर असतो,
परंतु ते एखाद्या सत्कार्याला द्यावं असं वाटत नाही. असा जर तुमचा देव जर कंजूस असेल तर ते सुख आम्हाला मिळेल का? तुमच्या देवाकडे सुख भरपूर आहे, पण तो देव जर उदार नसेल, कंजूस असेल तर आपलं सुख मिळेल का? ज्ञानोबा म्हणतात, माझा देव कंजूस नाही, माझा देव उदार आहे, श्रीमंत आहे, उदार आहे. एका माणसाला एवढा कंजूस माणूस होता, कंजूस माणसात कंजूस लई माणसं कंजूस राहू नये. एक माणूस कंजूस होता आणि त्या माणसाने काय केलं, पैसे कमवून जमा ठेवले. लग्नाची वेळ झाली तरी लग्न करून घेणार. कारण का? लग्नाची वेळ झाली तरी लग्न करून घेत नाही. कारण का करून घेत नाही? जर बायको जर खर्चिक मिळाली तर माझा पैसा खर्चून गेला तर कसं करावं, असं म्हणण्यामध्ये लग्न सुद्धा केलं नाही बरेच दिवस. आणि लोकांच्या म्हणण्यानुसार त्याने काय केलं, लग्न करावं लागतं. म्हणजे आज करता लग्न जमलं, त्याला बायको सुद्धा तशी